निवृत्तीचा अनोखा संकल्प, पेन्शनची रक्कम वृक्षारोपण व संवर्धनासाठी खर्च करणार. उपमुख्याध्यापक आत्माराम सोनवणे यांची प्रेरणादायी घोषणा. नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूलचे उपमुख्याध्यापक आत्माराम नारायण सोनवणे यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने समाजासमोर एक आदर्श निर्माण करत पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संकल्प जाहीर केला. निसर्गाविषयी असलेल्या विशेष प्रेमातून त्यांनी निवृत्तीनंतर मिळणारे दरमहा पेन्शन वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनासाठी खर्च करण्याचा निर्धार व्यक्त केला असून त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. ज्या कर्मभूमीने आपल्याला 38 वर्ष देण्याचे काम केले, अशा आपल्या कर्मभूमीला आपल्याकडून परत देण्याची भूमिका दिनांक 13 जून रोजी श्री शिवाजी हायस्कूलमध्ये आयोजित सेवापूर्ती व निरोप समारंभात बोलताना श्री सोनवणे यांनी आयुष्यभर पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत राहण्याची ग्वाही दिली. त्यांच्या या घोषणेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करत अभिनंदन केले. सन 1988 मध्ये उपशिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर तब्बल 38 वर्ष शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या आत्माराम सोनवणे यांनी हजारो विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. शिक्षक म्हणून कारकिर्दीची सुरुवात करून उपमुख्याध्यापक पदापर्यंतचा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. सेवानिवृत्तीचा कार्यक्रमही त्यांनी आगळ्या पद्धतीने साजरा केला. पारंपरिक सत्कार आणि खर्चिक सोहळ्यांऐवजी त्यांनी ग्रामीण भागातील गरीब शेतकऱ्यांना सुमारे 2 लाख रुपयांच्या विविध प्रकारच्या वृक्षारोपांचे वाटप केले. झाडे लावा, झाडे जगवा हा संदेश त्यांनी केवळ शब्दात नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून दिला. त्यांच्या या उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनासाठी समाजात सकारात्मक संदेश पोहोचला. कुटुंबाचाही शिक्षण व वैद्यकीय क्षेत्रात गौरवशाली वारसा. श्री सोनवणे यांच्या पत्नी सौ सुनीता आत्माराम सोनवणे या नवापूर येथील वनिता विद्यालयात उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र डॉक्टर कुणाल सोनवणे हे MD रेडिओलॉजिस्ट असून सून डॉक्टर अश्विनी कुणाल सोनवणे या दंतचिकित्सक आहेत. तर धाकटे सुपुत्र डॉक्टर पराग सोनवणे हे MD भूलरोग तज्ज्ञ ॲनेस्थेशियोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. मान्यवरांची उपस्थिती. या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष धर्मेश पाटील, माजी नगरसेवक विशाल सांगळे, अनिल पाटील, उपमुख्याध्यापक हरीश पाटील, वनक्षेत्रपाल अमोल काशीतकर, सुचिता साळुंखे तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पाटील सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन SM शिंदे सर यांनी मानलेत. शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवा, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनासाठीचा त्यांचा स्तुत्य संकल्प यामुळे उपमुख्याध्यापक आत्माराम नारायण सोनवणे यांच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांची निवृत्ती ही केवळ शासकीय सेवेतून निवृत्ती नसून हरित भविष्यासाठीच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे. उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनी, आजचा दिवस हा आनंदाचा तितकाच भावनिकही आहे. आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक श्री AN सोनवणे सर आज नियतोयमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. आज आपण अशा एका व्यक्तीला निरोप देत आहोत की त्यांनी शाळा म्हणजे केवळ संस्था नाही तर एक कुटुंब म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जपलं. सरांच्या कार्याबद्दल बोलायचे झाले तर सरांचे कार्य हे प्रेरणादायी आहे. त्यांनी ज्या दिवसापासून सर पदावर आले त्या दिवसापासून सरांनी स्वतःला पूर्णपणे शाळेला झोकून दिले. संध्याकाळी बऱ्याच उशिरापर्यंत थांबून सर शाळेत कार्य करत असत. ते केवळ त्यांचे कर्तव्य नव्हते तर शाळेप्रती निस्वार्थी प्रेमाची भावना त्या ठिकाणी होती. शाळेचा चेहरा मोहरा बदलण्यामागे सरांचे फार मोठे योगदान आहे. सुसज्ज असं ग्रंथालय त्या ठिकाणी शाळेसाठी त्यांनी तयार केले. ते केवळ पुस्तकांचं घर नाही तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नाचं स्थान आहे. शाळेच्या कार्यक्रमासाठी एक मोठा हॉल त्यांनी त्या ठिकाणी तयार करून दिला. तो केवळ हॉल नाही तर शाळेच्या प्रगतीचा तो एक साक्षीदार आहे. सरांनी शाळेचा कोपरा आणि कोपरा जपला. प्रत्येक वर्ग स्वच्छ आणि सुंदर त्या ठिकाणी केलं. सर विद्यार्थ्यांचेही तितकेच लाडके होते. विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण आली तर ते थेट सरांकडे जात असत.
कारण त्यांना माहिती होतं की आपली कुठलीही अडचण असेल तर ती सरांकडे सोडवली जाईल. माझ्यासाठी तर सरांचे स्थान खूप वेगळे आहे. सर मला नेहमी बेटा म्हणून हाक मारतात. आपुलकी आणि माया ही एका या शब्दातून मिळत असते. सर माझ्यासाठी केवळ अधिकारी नाहीत, तर ते मला माझ्या वडिलांसारखेच आहेत. मी प्रशांत पाटील सर, श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. आज आमच्या शाळेचे उपमुख्याध्यापक पदावर कार्यरत असलेले आमचे गुरुवर्य आदरणीय श्री आत्माराम नारायण सोनवणे यांच्या शासन नियमानुसार 31 मे 2026 रोजी सेवापूर्ती झाली. या सेवापूर्तीनिमित्त त्यांनी आज शाळेत सत्कार समारंभाचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला होता. या कार्यक्रमात त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्ट, आमचे सर्व सहकारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते. त्यांना मानाचा सन्मानाचा सत्कार आम्ही या ठिकाणी त्यांना दिला आणि त्यांना आपल्या सेवेतून त्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांचं कल्याण केलेलं आहे. सहकाऱ्यांसोबत वागत असताना कधीही त्यांनी अरेरावी केली नाही, दुजाभावाची भूमिका घेतली नाही. सगळ्यांना सामावून घेतलं. ज्या व्यक्तीची जशी कॅपॅसिटी असेल त्या पद्धतीने त्यांच्याकडून गोड बोलून आणि चांगल्या पद्धतीने कार्य त्यांच्याकडून करून घेतलं. अशी एक कामाची हातोटी सरांमध्ये होती आणि सर नेहमी विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून आमच्या शाळेत ओळखले जायचे. आणि सरांचे जे कार्य आहे ते कार्य म्हणजे सरांनी आमच्या शाळेमध्ये फार नवीन अशा काही सुधारणा केलेल्या आहेत. आमच्या ग्रंथालयाची सुधारणा केली. आमच्या व्यायामशाळेमध्ये त्या ठिकाणी एक व्यवस्थित असा सुसंपन्न असा एक हॉल त्यांनी बनवला आणि त्यांच्या हातून नेहमीच शाळेसाठी चांगल्यात चांगलं कार्य ते नेहमी करत राहिले. आणि म्हणून सर नेहमी आमच्या श्री शिवाजी हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयाच्या सहकारी जे आहेत त्या सहकाऱ्यांच्या नेहमी स्मरणात राहतील. मी सरांना त्यांचं उर्वरित आयुष्य आरोग्यदायी आणि संपन्न जावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार. आज आपण आत्माराम नारायण सोनवणे उपमुख्याध्यापक शिवाजी हायस्कूल यांच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमानिमित्त त्यांनी जो संकल्प जाहीर केलेला आहे त्याकरता आपण मुलाखत घ्यायला या ठिकाणी आलो त्यांच्या घरी. त्यांच्या ज्या संकल्पावर आपण त्यांचे जे सौभाग्यवती आहेत सुनीताताई त्यांना विचारूया की त्यांना काय वाटलं या विषयावर. नमस्कार. यांचा जो संकल्प आहे तो तर चांगलाच आहे. कारण सध्याच्या वातावरणात आपण बघतो तापमानात खूप वाढ झाली आहे. त्याच्यामुळे त्यांनी जो संकल्प केला आहे तो पृथ्वीसाठी चांगला आहे आणि त्याच्यात त्यांच्या या कामामध्ये माझा संपूर्ण सहभाग मदतीसाठी राहील. असं म्हणतात सक्सेसफुल माणसाच्या यशामागे खंबीर स्त्रीचा पाठिंबा असतो. त्याचप्रमाणे आज सरांनी जो संकल्प केलाय त्याला सुद्धा सुनीताताईंचा भक्कम पाठिंबा आहे. म्हणूनच सर हे डिक्लेअर करू शकले की मी माझ्या पेन्शनचा संपूर्ण निधी मी वृक्ष संवर्धन, वृक्ष लागवड याच्याकरता करणार आहे. आज पैशांकरता 1 स्तर, 2 स्तर, 6 स्तर, 7 स्तर, आता 8व्या स्तराची मागणी होत आहे. त्यावेळेस हे कुटुंब आपला हक्काचा पैसा समाज उपयोगी पडावा म्हणून सामूहिकरित्या निर्णय घेतोय की नवापूरकरांकरता व त्यांचे जे प्रॉपर गाव आहे दोंडाईचा मालपूर, अतिशय ग्रामीण विभागातून ते या ठिकाणी आलेले आहेत नोकरीनिमित्त. ज्या गावाचं आपण इतके वर्ष ज्या गावाने आपल्याला देणं दिलं त्या गावाला परतफेड करायची म्हणून आज एन सोनवणे सर यांनी जो संकल्प केला आहे त्याला नवापूरकरांकडून व नवापूर एक्सप्रेसकडून आम्ही शुभेच्छा देतो. नवापूर एक्सप्रेसने नवापूर या सोनवणे परिवाराने नवापूरमध्ये एक आदर्श घडवला आहे. आत्माराम सोनवणे सर यांचे मोठे चिरंजीव कुणाल सोनवणे हे रेडिओलॉजिस्ट आहेत. त्यांचा पेशा असा आहे की मोठ्या शहरामध्ये जाऊन ते रोजचे लाखो रुपये कमवू शकतात. परंतु त्यांनी या आपल्या आईवडिलांच्या कर्मभूमीमध्ये व आपल्या समाज बांधवांना इथल्या इथे ट्रीटमेंट करता यावी म्हणून त्यांनी नवापूरमध्येच चांगल्या प्रकारची गणेट पगाराची नोकरी सोडून या ठिकाणी त्यांनी त्यांची प्रॅक्टिस सुरू केलेली. आपण त्यांना विचारूया की त्यांच्या वडिलांनी जो संकल्प केला आहे
त्याविषयी त्यांचं मत काय? हा. वडिलांचे 38 वर्ष खूप असं मेहनतीचे आहे. आम्ही त्यांच्या या 38 वर्षामध्ये त्यांचे चांगले दिवस पण बघितले आणि त्या वाईट दिवस पण बघितले. पण मेन शिकण्यासारखं असं आहे की प्रत्येक क्षणातून म्हणजे प्रत्येक क्षणानं न हारता त्याच्यावरतून कसं त्या परिस्थितीतून कसं निघायचं हे आम्ही त्या वडिलांकडनं शिकलो. आणि त्या वडिलांची इच्छा होती की पोस्ट रिटायरमेंट काय करायचं, असं भरपूर जणांचे वेगवेगळे प्लॅन असतात. तर वडिलांची अशी इच्छा होती की ज्याच्याने बाकीचे लोक पण त्याच्याने इन्फ्लुएन्स व्हावे. तसं त्यांनी ठरवलं की काही शेतकरी जे गोरगरीब शेतकरी आहे की जे काही काही झाडं अफोर्ड नाही करू शकत, अशा प्रकारे आपण काही झाडं त्यांना एक प्रकारे दान करावे किंवा त्यांना एक गिफ्ट म्हणून म्हणजे एक द्यावे की जेणेकरून असे ज्याच्याने निसर्गाचं पण एक चांगलं एक हे राहील आणि त्याच्याने बाकीच्यांना पण त्या गोष्टीबद्दल एक काय अवेअरनेस येईल किंवा हे भेटेल त्यांना. तर आम्ही तर आमचं तर त्याच्यात काय म्हणणं नाही. त्यांना जसं त्यांनी जशी इच्छा व्यक्त केली त्याबद्दल आमचं तर पूर्ण सपोर्ट राहील, कारण की आमचं आयुष्यभर लहानपणापासून तर आतापर्यंत त्यांनी पूर्ण सपोर्ट केला. तर ह्या गोष्टीत तर आमचं तर पूर्ण म्हणजे कन्व्हिन्स करायची गरजच नाहीये त्यांना. तर आमचा नेहमी त्यांना सपोर्ट राहील. त्यांना जे मनाला आवडेल त्या गोष्टी त्यांनी कराव्या आणि जे चांगल्या गोष्टी राहील त्यासाठी आमचा नेहमी त्यांना सपोर्ट राहील. आपण सुनबाईचे मत ऐकून घेऊया. नमस्कार, नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक विशेष मुलाखत घेण्यासाठी एक विशेष व्यक्तीकडे आलो आहे, ज्यांनी आयुष्यभर अध्यापनाचं कार्य केले आहे. श्री शिवाजी हायस्कूल येथे नुकतेच उपमुख्याध्यापक म्हणून निवृत्त झालेले सोनवणे सर यांच्याकडे आपण मुलाखत घेण्यासाठी आलो आहे. निवृत्त तर भरपूर लोक होतात, परंतु त्यांची मुलाखत घेण्यामागचा उद्देश, कारण त्यांनी निवृत्तीनंतर जो दाखवलेला मानस आहे की निवृत्तीनंतर ते समाजासाठी काय करणार आहे, त्या गोष्टी ऐकून आम्ही आज त्यांच्याकडं त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलोय. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांच्या निवृत्तीनंतरचा मानस काय. तर चला आपण सोनवणे सरांशी बोलूया. सोनवणे सर, नमस्कार. नमस्कार. नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनलमध्ये नमस्कार. आपण कधी शिक्षण अध्यापनाचे कार्य सुरू केले व कधी आपण यात निवृत्त झाले आहे? मी नवापूरला 7 ऑगस्ट 1988 शिवाजी हायस्कूलमध्ये उपशिक्षक या पदावर रुजू झालो. तर साधारणतः माझा हा सुरुवातीपासूनचा तर आजपर्यंत 38 वर्षाचा कालावधीमध्ये मी अगदी प्रामाणिकपणे अध्यापनाचं काम केलं. त्यानंतर योगायोगाने मला 2.5 वर्षापूर्वी उपमुख्याध्यापक पद मिळालं आणि त्यावेळेस माझ्या मनामध्ये ज्या योजना होत्या शाळेच्या विकासासाठी मला त्या अंमलात आणता आल्या. तर या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये मी बऱ्याच शाळेमध्ये सुधारणा केल्या. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम जे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जी जागा लागते, आज बरेचसे विद्यार्थी मोबाईलच्या याच्यामध्ये मागे लागलेले आहेत. त्याच्यासाठी मी एक संकल्प केला की त्यांच्यासाठी एक सुंदर असं ग्रंथालय उभं करायचं. तर मी अतिशय उत्कृष्ट असं ग्रंथालय विद्यार्थ्यांना त्यासाठी खूप मेहनत करून मी एक रूम तयार केली आणि विद्यार्थ्यांना ग्रंथालय अभ्यासिका तयार केली विद्यार्थ्यांसाठी. तर ते आज नवापूर तालुक्यामध्ये एक उत्कृष्ट ग्रंथालय म्हणून ते ओळखलं जातं. निवृत्तीनंतर आपला कुठला संकल्प आहे जो समाजाला काही देणं लागतं या उद्देशाने आपण तो घेतला आहे? मी ज्यावेळेस नवापूर तालुक्यात शिक्षक म्हणून पदावर रुजू झालो त्यावेळेस नवापूर तालुका हा वनराईने प्रसिद्ध होता. म्हणजे संपूर्ण तालुक्यामध्ये निसर्गाचं भरभरून असं झाडे जिकडे पाहिले तिकडे झाडे असं दिसत होते. पण दुर्दैवाने खूप मोठ्या प्रमाणात त्याची हानी झालेली आता दिसून येते. त्याच्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला दिसतोच आहे. दिवसेंदिवस नागपूरचं तापमान खूप वाढत आहे. तर मला नेहमी वाटायचं की काहीतरी करायचं यासाठी. तर मी निवृत्तीनंतर असं ठरवलं की वृक्षारोपण करायचं जास्तीत जास्त.
मग मी त्यासाठी निवृत्तीच्या दिवशी जे गरीब शेतकरी आहेत त्यांना काहीतरी फळझाडं द्यायची, म्हणजे सुरुवात त्याच्याने करायची. आणि म्हणून मी जवळपास 2 लाखाची फळझाडे, त्याच्यामध्ये मग केसर आंबा आहे, फणस आहे, नारळची झाडं आहेत, चिक्कू आहेत, अशी मोठमोठी 4 वर्ष जुनी झाडे मी त्या शेतकऱ्यांसाठी आणलेली आहेत की जेणेकरून त्यांना त्याचा उत्पन्नाचा आधारही मिळेल आणि निसर्गाचं संगोपन होईल. आणि याच्या पुढे आणि त्यानंतर याच्यासोबतच मला ज्या वृक्षाचं सगळ्यात जास्त आकर्षण आहे तो म्हणजे वड. तर सगळ्यात जास्त वडांचं लागवड करण्याचा माझा मानस आहे. आणि त्याच्यामुळे मी प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक खेड्यावर जाऊन, म्हणजे नवापूर तालुक्यातले जेवढे खेडे आहेत माझ्या जीवनामध्ये, प्रत्येक खेड्यापर्यंत पोहोचून सगळ्या गावांना जेवढे शक्य होतील तेवढे झाडे देणार आहे, फळझाडे देणार आहे. त्याच्याबरोबर वड वगैरे असे जे मोठे वृक्ष आहेत जे भरपूर प्रमाणात ऑक्सिजन देतात अशी झाडं लावायचा माझा मानस आहे. आणि याच्यासाठी मी माझे जे पेन्शनचे पैसे आहेत, येणारे पैसे, मी त्याच्यासाठी पूर्ण खर्च करणार आहे शेवटच्या श्वासापर्यंत. सर, हा संकल्प आपल्या मनात कुठून आला, किंवा असं काय घडलं की ज्याच्याने आपल्याला वाटलं की आपण निवृत्तीनंतर आपण म्हणजे वनांवर एवढं सगळं हे केलं पाहिजे? हो, तर ज्यावेळेस मी 88ला लागलो तर त्याच्यानंतर माझं 91ला लग्न झालं. मिसेस नंदुरबारपासून 17 किलोमीटर अंतरावर रनाळ्या म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी सर्व्हिसला होती. मी तिथून रात्री 4 वाजता प्रवासाला निघायचो. या ठिकाणी 6 ते 6:30 वाजेपर्यंत यायचो. तर या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 5 वर्ष मिसेस त्या ठिकाणी होती. त्यानंतर वनिता विद्यालयात मिसेस नोकरीला लागल्या. पण त्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या जीवनामध्ये अनेक अशा घटना घडल्या की ज्या जीवघेण्या होत्या. त्याच्यामध्ये 5 घटना अशा होत्या की मी अक्षरशः त्याच्यातून वाचलो. तर त्याच्यावरून मला थोडंसं असं वाटायचं नेहमी की असं होण्याच्या मागे काहीतरी कारण असावं. परमेश्वराने आपल्याला कशाचं कोणत्या तरी कामासाठी वाचवलेला आहे. आणि म्हणून मग मी तो एक हा संकल्प केला की निवृत्तीनंतर आपण काहीतरी चांगलं मोठं कार्य करायचं. आपण दाखवलेला मानस, व्यक्त केलेल्या मानसानंतर आपल्या परिवाराने यावर आपले कशी प्रतिक्रिया दिल्या, किंवा आपल्याला कशी त्यांनी साथ देणार आहे, त्यांच्या विचार कसे मांडले? ज्यावेळेस मी निवृत्त होणार आहे हे जेव्हा मुलांना, घरच्यांना कळलं तर त्यावेळेस त्यांना थोडंसं विचार येत होते की आता पप्पांना कसा वेळ घालवतील, पप्पा वेळ कसे घालवतील, असं त्यांना नेहमी वाटायचं. मग मी शेवटी त्यांना हा संकल्प मी शेवटपर्यंत त्यांना सांगितला नाही. पण 2.5 वर्षापूर्वी मी माझ्या स्टाफला, ज्यावेळेस मी उपमुख्याध्यापकावर रुजू झालो, तर सगळ्यात अगोदर मी माझ्या पूर्ण स्टाफला सांगितला होता हा मानस. आणि त्यानंतर मग मी आता 1 महिन्यापूर्वी माझ्या कुटुंबियांना सांगितलं. आणि जेव्हा त्यांना ते सांगितलं सगळ्यांना खूप आनंद झाला. माझी 2 मुलं MD आहेत आणि ते या कामासाठी मला पूर्णपणे सपोर्ट करणार आहेत. माझी पत्नी तर माझ्या कायम खंबीरपणे पाठीशी आहे. माझी मुलगी आहे, माझी सून म्हणजे माझी मुलगी, ती माझ्या पाठीशी आहे. त्याच्यामुळे मला पूर्णपणे त्यांचा आधार मिळाल्यामुळे मला हे कार्य करायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. पाहू शकतो, एकीकडे नवापूर तालुक्यातील चित्र असे आहे की दिवसेंदिवस वृक्षतोड, जंगलतोड मोठ्या प्रमाणावर होते. वृक्ष संवर्धन, वृक्षारोपण ह्या विभागाच्या कार्यालयात देखील वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नुकताच जागतिक वन दिन गेला. आज उपमुख्याध्यापक पदावरून निवृत्त होऊन आज आपले संपूर्ण निवृत्तचे भविष्यातील जे निवृत्ती वेतन येणार आहे ते वृक्षारोपण, वृक्ष संवर्धनासाठी खर्च करण्याचा मानस आज सोनवणे सरांनी बोलून दाखवलेला आहे. ते भविष्यात ते कार्य करणार आहेत. तरी नवापूर एक्सप्रेसकडनं त्यांच्या या मानसाला सल्यूट केला जातो व त्यांच्या कार्याला सलाम केला जातो. मनोज बोरसे, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.